तर मी लाडक्या बहिणींना नायकाची भूमिका देईन. मुद्दामच मी नायिका म्हणत नाही आहे, कारण ते आता एका महत्त्वाच्या रोलमध्ये आहेत आणि त्याच्यावर खूप टीका झाली. त्याला भीक मागितलं गेलं, कोणी दान म्हटलं, कोणी अजून काय म्हटलं. परंतु शेवटी त्यांचा फोटो टाकावाच लागतो, कारण आम्ही तिथे आहोत. पण बाकी स्थानिक पदाधिकारी जसे बोलावले जातात पक्षांचे, तशांना शिवसैनिकांना काही बोलावलं जात नाही कार्यक्रमांमध्ये. कुठेही त्यांना स्थान नसतं. पहिल्या रांगेत सुद्धा स्थान नसतं. तुम्हाला ठराविक एका पक्षाचीच लोक दिसतील. की मुख्यमंत्र्यांना जाऊन शिष्टमंडळ भेटायला जायचं आणि वृत्तपत्रात इथे बातमी द्यायची की याबद्दलचा शासकीय निर्णय झाला. आणि त्यामुळे आम्ही जरूर असं म्हणू की प्रत्येक वेळेला शिवसेनेला डावलायचं आणि परस्परच काहीतरी विकासाचं श्रेय घ्यायचं, ही जी राजकारणातली संस्कृती आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान पुणेकरांचं झालेलं आहे. कारण पुणेकरांचं मतच ऐकलं जात नाहीये. असं आहे, प्रत्येक पक्षाची एक राजकीय संस्कृती असते आणि त्यामुळे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय पाठिंबा देऊन टाकायची संस्कृती आमची नाही आहे. जसं 2014 मध्ये काही लोकांनी केलं की बहुमत असो नसो आमचा पाठिंबा. परंतु असं एक परसेप्शन जे झालं की आम्हाला गाफील ठेवून त्यांनी युती तोडली, तर आमची पण मानसिक पूर्ण तयारी होती. कारण 2014 पासून आम्हाला आता प्रॅक्टिस झालेली आहे युती तोडण्याची आणि युती होण्याची. श्रेय जे आहे ते आपलं आणि अपश्रेय दुसऱ्याचं, अशी भूमिका कधीच शिंदे साहेबांची नाही आहे. जे काही श्रेय त्यांनी प्रत्येक वेळेला श्रेय सगळ्यांना दिलेलं आहे. याउलट त्यांचं श्रेय हे जे आहे, किंवा खाजगीत सारखी खिल्ली उडवायची त्यांची, त्यांना जे अंडर व्हॅल्युएशन करत होते ते त्यांनी मुख्यमंत्री पदामध्ये दाखवून दिलेलं आहे की किती लोकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे ते या संदर्भामध्ये. आज दैनिक लोकसत्तेने मला आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावलं, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आत्तापर्यंत हे जवळजवळ माझ्या आठवणीप्रमाणे 6वी निवडणूक मी त्याच्यामध्ये सहभागी होते आणि महानगरपालिका, त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा, या प्रत्येक वेळेला तुमच्याशी मुंबई किंवा पुणे इथे कुठे ना कुठे माझा संवाद होत असतो. शिवसेनेने 119 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय आणि मुस्लिम या उमेदवारांचा सहभाग आहे. एनटी उमेदवारांचा देखील सहभाग आहे. हा अर्थातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरचा आधारित असा पक्ष आहे. आणि जरी स्थानिक पातळीवरती निवडणूक असली तरीसुद्धा एक व्यापक त्याची भूमिका काय आहे, त्यामध्ये राष्ट्रीयत्वाची व्याख्या करत असताना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व नाही, राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व, याच्यावर त्यांचा कायम भर राहिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जातीच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांना संधी देणं हे एक दुसरं शिवसेनेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि सामान्य घरांमधल्या कार्यकर्त्यांमधून नगरसेवक, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष, त्याचबरोबर विविध ठिकाणचे पदाधिकारी, ह्याच्याबद्दल ज्यावेळेला आढावा घेतला गेला आणि विशेषतः मंडल आयोगानंतर हे पाहिलं गेलं की कुठल्या पदाला कुठल्या जातींना प्राधान्य मिळालेलं आहे, त्यावेळेला ओबीसी आणि मागासवर्गीय हे जास्तीत जास्त पदाधिकारी शिवसेनेत आहे हे निदर्शनास आलेलं होतं. त्याच्यानंतर बरंच घडामोडी झालेल्या आहेत. जवळजवळ आता गेल्या 3 वर्षापासून आम्ही शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि आपल्याला कल्पना आहेच की निवडणूक आयोगानेही निवडणुकीचं धनुष्यबाण चिन्ह आणि मान्यता ही शिवसेना पक्षाला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये परत जेव्हा झाली त्याला एक जे म्हटलं जात होतं की हे घटनाबाह्य सरकार आहे, तर हे घटनाबाह्य सरकार म्हणता म्हणता विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आला आहे त्याच्यामध्ये 60 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे जनतेने सुद्धा शिवसेनेच्या वरती पसंतीची मोहर ही टाकलेली आहे. नगरपालिका निवडणुका ज्या झाल्या त्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी युती होऊ शकली नाही, फार तुरळक ठिकाणी युती झाली. पण तरीसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की आळंदी, मंचर, जुन्नर आदी भागामध्ये आमचे नगराध्यक्ष झाले, नगरसेवक निवडून आले, चाकणमध्ये निवडून आले, आळंदीमध्ये आमचे नगरसेवक निवडून आले. त्याखेरीज आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे मुद्दे घेऊन सगळ्यांसमोर जातोय त्याच्याकडे मी वळते. आणि तिथे मला असं वाटतं की खास करून जे आज पुण्याचं चित्र दिसतंय गेल्या 10 वर्षामध्ये बदललेलं,
तर 1998 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच इथे सत्तेत होते. त्यामुळे एक तुरळक काळ आपण म्हणतो थोडासा काळामध्ये आम्ही पुणे पॅटर्न किंवा पुणे आघाडी याच्यामध्ये पुणे विकास आघाडीत होतो. परंतु आम्ही कायम अल्पमतातच होतो आणि त्यामुळे पुणे शहराच्या मध्ये विकासात्मक जरी आमचा सहभाग असला तरीसुद्धा आमची भूमिका ही लोकांच्या प्रश्नावरती कायम लढण्याची राहिलेली आहे. तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात असेल की पुण्यामध्ये जेव्हा टेकड्यांवरती BDP बायोडायव्हर्सिटी पार्कचा विषय आला आणि पुणेकरांनी जवळजवळ 80,000च्या वर हरकती नोंदवल्या, त्यावेळेला सुद्धा जनतेच्या बरोबर उभा राहणारा पक्ष ही शिवसेनाच होती आणि मी स्वतः विधानमंडळामध्ये त्याच्यावर अनेक वेळेला आवाज उठवलेला आहे आणि अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु त्या मुख्यमंत्र्यांनी BDP रद्द करू नये, तर BDPचं जतन आणि संवर्धन व्हावं, त्याच्यातल्या मूळ जमीन मालकांना जमिनीचा मोबदला मिळून तरीसुद्धा हिलटॉप आणि हिल स्लोपवरती काही प्रमाणामध्ये त्याचं जतन होण्यापुरती बांधकामाची परवानगी असावी, परंतु पुण्याची फुफ्फुसं कायम राहावीत यासारख्या प्रश्नांवरती आम्ही काम केलेलं आहे. तसंच वेताळ टेकडीवरती जो रस्ता बांधण्याचं काही संस्थांच्या तर्फे काम चाललं होतं, त्याला स्टे देण्याचं कामसुद्धा एकनाथजी शिंदे यांनी नगरविकास मंत्री 2020मध्ये असताना सुद्धा केलेलं आहे. आणि आताच्या परिस्थितीत पाहिलं तर सध्या मुद्द्यांकडे जाण्याच्या आधी तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की दांडेकर पूल वस्तीमध्ये झोपडपट्टी वासियांवरती जेव्हा बुलडोझर लावून त्या पाडायला अचानक सकाळी महानगरपालिकेची लोकं पोचली आणि त्यावेळेला संपूर्ण वस्तीमध्ये कोलाहल सुरू झाला, आक्रोश सुरू झाला आणि त्याला सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यात तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ हे शांत होते. सगळ्या चॅनेल्सवरती हे चाललेलं होतं, परंतु हे कोणी केलं मला माहिती नाही. प्रशासनाचे काही आदेश नाही आहेत. त्याच वेळेला पालकमंत्री महाविकास आघाडीमध्ये अजितदादा पवार होते. त्यांनी सुद्धा त्याच्यावरती पूर्ण मौन पाळलं होतं आणि ज्यावेळेला आम्ही स्वतः सातत्याने त्याच्यावरती आवाज उठवला, स्वतः तिथे गेले, तिथे थांबायचा आम्ही प्रयत्न केला आणि मला फार आश्चर्य वाटलं की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये कुठलीही पूर्व सूचना न देता एक अशी वस्ती पाडायला लोक शेकडो पोचतात आणि लोक गुरांसारखे इकडे तिकडे धावतायत आणि तिथे संपूर्ण शहर राजकीय क्षेत्रामधलं शांत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्टे त्याला दिला. ते नगरविकास मंत्री होते. त्यांनी सांगितलं की विक्रम कुमार आणि SRAचे जे अधिकारी आहेत त्या दोघांना की तुम्ही ताबडतोब ताईंकडे जा आणि ज्या याद्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत लोकांना घर मिळण्याच्या दृष्टीने त्या तशा मिळाल्या पाहिजेत. आणि त्यावेळेला एक 15 नंबरची त्याच्यात हे असते घरांची ती रिकामी घरं उपलब्ध होती. त्यातले जे लोक पूर्ण बेघर होणार होते त्यांना सगळ्यांना आपण घरांमध्ये सामावून घेतलं आणि बाकीच्यांच्या याद्या एकत्रित करण्यासाठी जवळजवळ 25 मीटिंग तरी मला घ्यायला लागल्या आणि नंतर आता ती लोक काही पुनर्वसन झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये आज तो प्रश्न, काल मी जनता वसाहतमध्ये गेले होते तिथे तोच प्रश्न झालेला आहे. येरवड्यामध्ये प्रश्न झाला आहे की पुणे शहरामध्ये अनेक वस्त्यांमध्ये जसं SRAला वेग येतोय त्याबरोबर विकास हक्कांच्या बरोबर अनेक ठिकाणी झोपडपट्टीवासी आशेने SRA होतील की नाही याची वाट बघतायत. तर पुणे शहरामधला घरांचा प्रश्न जर का पाहिला तर आम्हाला जरूर असं वाटतं की आम्ही 19 मुद्दे 18 मुद्दे असे एक पत्रक केलेले. हा वचननामा नाही आहे. आत्तापर्यंत ज्या प्रश्नांवर आम्ही काम करत आलो त्याच्याबद्दलची ही पुढची पायरी आहे. परंतु वचननामाही लवकरच 2 दिवसात प्रकाशित होईल. पण महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरातील झोपडपट्ट्यांचे पुढील 10 वर्षात पुनर्वसन करणार आणि प्रत्येक झोपडीचं पुनर्वसन आणि प्रत्येक झोपडीधारकास 550 चौरस फुटाचं मोफत घर करणार अशा प्रकारची भूमिका घेऊन SRA आणि म्हाडा या दोघांनाही गती देण्याचं काम नगरविकास विभाग करतोय. आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्यातर्फे आवाहन करेन की ज्या ज्या ठिकाणचे लोकांनी SRAच्या संदर्भात किंवा याबद्दलचे ॲप्लिकेशन केले असतील तर तिथे मंद गतीने ते जातात. 2-2, 5-5 वर्ष आम्हाला चंदननगरमधली झोपडपट्टी पाडली गेली तर तिथे लक्षात आलं की त्यांची एक अर्धवट SRAची स्कीम जवळजवळ 10 वर्ष प्रलंबित आहे आणि पुढे त्यांना काहीच कळत नाही आणि विकासात नंतर निघून जातो आणि त्याच्यावरती काय करायचं हे लोकांना कळत नाही. तर अशांच्यासाठी आम्ही एक मदत कक्ष उभारून त्या सगळ्या SRAंना गती देऊन विकासक आणि लोक यांच्यामध्ये SRAनी समन्वय करून त्यानंतर त्याची बांधणी व्हावी अशा प्रकारचं आम्ही एक द्रुतगती योजना नक्कीच राबवू की जेणेकरून महानगरपालिकेची भूमिका सुद्धा
त्यावेळेला मला असं दिसलं की तो शब्द हे आहे म्हणजे थोडासा एक ज्याला आपण म्हणू की निष्क्रिय व्यक्तिमत्व असल्यासारखं, आम्हाला काही माहीत नाही, ते एसआरए ठरवतं, हे योग्य नाही आहे. महानगरपालिकेनी त्याच्या यादी लावायचं काम महानगरपालिकेत असतं, घरं कुठली बाधित होणार आहेत किंवा काय होणार आहे ते. आणि या दृष्टीने महानगरपालिकेला अधिक सक्रिय बनवणं या घरं बांधणीच्या विषयामध्ये, हे एक आमचं महत्त्वाचं काम असेल. त्याखेरीज एक पुणे विकास परिषद तयार करावी असं आमच्या कल्पनेमध्ये आहे. मी परवाच्या पत्रकार परिषदेतही बोलले होते की केंद्राचे प्रकल्प येतात, राज्याचे प्रकल्प येतात, काही डायरेक्टली आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूशन्स येऊन इथे इंडस्ट्रीज उभारण्याचा विचार करतात, काही दावोसचे झालेले कराराची अंमलबजावणी असते. तर हे ज्या ज्या वेगवेगळ्या दिशांनी विकासाची प्रक्रिया होते, तर त्याच्यासाठी स्थानिक पातळीवरचे DPC पुरेशी होत नाही, कारण हे सगळे विषय DPCचे नाहीच आहेत. म्हणून मग एक पुणे विकास परिषद नावाचं इन्स्टिट्यूशन करावं, ज्याच्यामध्ये नगरपालिकाच्या बरोबर महानगरपालिकेबरोबर आता जशी बाहेरची गावं 23 गावांचा विषय आला, तर त्या गावांचे काही विषय असू शकतात, PMRDAचे विषय असू शकतात. त्याचबरोबर अनेक इंडस्ट्री ज्या वाढतात त्यांचा डायरेक्ट प्रशासनाशी करार होतो आणि प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या दोघांच्यामध्ये काय नक्की चर्चा होते याची कल्पना बऱ्याच वेळेला आपल्याला सामान्य लोकांना मिळत नाही. तर या पुणे विकास परिषदेच्या मध्ये सर्व पक्षांच्या बरोबर सामाजिक पर्यावरणाच्या राजकीय क्षेत्रामधले सुद्धा काही विचारवंत आहेत किंवा आता माधवराव गाडगे यांचं दुर्दैवी निधन झाले, तर असे सुद्धा काही तज्ज्ञ की जे पुणे शहराच्या विकासासाठी काम केलेले आहे, यांच्या समोर ते मांडणं म्हणजे निदान निर्णयाची पारदर्शकता असावी की जेणेकरून प्रत्येक वेळेला माहितीसाठी आंदोलन करावं लागणार नाही, अशी एक पुणे विकास परिषद करावी आणि त्याला ब्ल्यूप्रिंट करून पुणे शहराचा त्याच्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची कल्पना आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भयमुक्त पुणे. कारण पुणे शहराच्या मध्ये एक आनंदाने फिरायला जाणारे सकाळचे लोक, संध्याकाळच्या वेळेला बागांमध्ये पालक एक एकट्या महिला स्कूटरवरून मुलांना घेऊन जाणं, असं चित्र होतं. आणि आजही काही प्रमाणात ते अंशतः आहे, पण तरीसुद्धा मंगळसूत्र चोरणं, त्याच्यानंतर निर्जन आणि अंधाऱ्या जागी महिलांवरती हल्ले करणं, वृद्धांना सायबर क्राईममध्ये अडकणं, कोयता गँग, छेडछाड, हे असे बरेचसे वेगवेगळे प्रकार गेल्या काही दिवसात झालेले आहेत. तर मी स्वतः पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना एक वर्षापूर्वी जवळजवळ 300 स्पॉट्स काढून दिले होते. तुम्हीच वृत्तपत्रांमध्ये ते छापलेले होते, लोकसत्तेनी, सकाळनी, की हे एवढे स्पॉट्स आहेत की जे निर्जन असतात आणि जिथे अंधार आहे. तर मग अशा स्पॉट्सच्या ठिकाणी प्रखर लाईट बसवावा आणि खड्डे दुरुस्त करावे. तर त्याच्यात मला महानगरपालिकेचं लेखी उत्तर आलेलं आहे की आम्ही त्या स्पॉट्सवरती सगळीकडे उजेड, म्हणजे खऱ्या अर्थाने उजेड टाकलेला आहे म्हणून असं. तसं तिथे त्यांनी ते स्पॉट्स सांगितलेले आहेत. अर्थात मी तिथे पाहणी करायला स्वतः बोबदेव घाटात जाऊन आले होते की तिथे सर्चलाईट करायचा आहे का, तर तो चालू आहे सर्चलाईट जो आहे तो, फक्त तिथे नेटवर्क आत्ताही मिळत नाही. त्याच्यामुळे कोणाला अडचण आली तर त्यांनी फोन कुठं कसा करायचा हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होतो. परंतु भयमुक्त पुणे हा एक आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे. याखेरीज वाहतूक कोंडी दूर करण्याच्यासाठी एक एकात्मिक आराखडा बनवायचा की जेणेकरून वेगवेगळ्या ज्या आपल्या वाहतूक सेवा आहेत, बसेस आहेत, मेट्रो आहेत, लोकल ट्रेननी काही लोक जात येत असतील, तर त्या सगळ्याच्या वेळेचं एक सिंक्रोनायझेशन करता आलं तर त्यामध्ये लोकांचा जो वेळ वाया जातो तो जाणार नाही. त्याखेरीज जवळजवळ मध्यंतरी परिसरचा मी काही वर्षापूर्वी सर्वे पाहिला होता, त्याच्यामध्ये पुण्यात 30 ते 40 हजार नागरिक रोज पायी चालतात, म्हणजे जातात चालत, जावं लागतं त्यांना. 2-2.5 किलोमीटर. घर कामगार असतात, बाकीचे काही असंघटित क्षेत्रातले लोक आहेत. तर या लोकांसाठी आपण काय प्रकारची सेवा उपलब्ध करून देऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी काही बसेस सोडणं किंवा असं काही करता येईल का, अशा सुद्धा विचार आमच्या मनासमोर आहे. त्याखेरीज पर्यावरणाचा विषय जो आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या चौकटीमध्ये आमचे कोल्हापूरचे जे आमदार आहेत राजेश क्षीरसागर यांनी नियोजन मंडळाच्या मार्फत SDGs फ्रेंडली सिटी अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. ठाण्यामध्ये त्यांनी ऑलरेडी ती बैठक घेतलेली आहे, कोल्हापुरात घेतलेली आहे. तर पुण्यात सुद्धा तसं सर्व उद्दिष्टांच्या नुसार आपण आराखडा
करू शकलो तर आपल्याकडे इतके अभ्यासू लोक आहेत, नद्या वाचवणारे आहेत, सगळ्या जगामध्ये जाऊन पर्यावरणाचं काम करणारे लोक आहेत. पण पुण्यामध्ये त्यांचं जे ऐकलं पाहिजे ते ऐकलं जात नाही. आता तुमच्याकडेच असणारे अभिजित घोरपडे यांनी स्रोत जे जे पुरातत्व विभागाचे आहेत ते बंद झालेले आहेत. मग ते स्रोत पाण्याचे जे आहेत ते सुरू करण्याचे ते बांधून टाकलेले आहेत. त्याच्यावरती लोकांनी बांधकामं केली आहेत. मग ते पाणी दुसरीकडून कुठून तरी बाहेर पडतं. तर अशा मुद्द्यांच्या वरती आपल्याला शहरामध्ये अजून काम करता येईल असं आम्हाला जरूर वाटतं. याखेरीज वाहतूक कोंडी पर्यावरणाच्या बरोबर टेकड्यांच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलं. मुठा नदीच्या संदर्भात सुद्धा 1 वर्ष झालं जायकाचे पैसे आले पण पुढे त्याला काही गतीच मिळालेली नाही. अजूनही ते अनिर्णित आहे आणि त्याच्याबद्दल पर्यावरण लोक ग्रीन ट्रायब्युनलकडे गेले होते. पण बऱ्याच वेळेला 2 टोकं दिसतात. म्हणजे आता बघा सिंहगड रोडला भिंत बांधावी का पूर थांबवण्यासाठी, त्याला विरोध होतो. तर मग कुठेतरी तज्ञांच्या मदतीने आपण सुवर्ण मध्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तर या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. नाट्यगृह जी आहेत पुणे शहरातली त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे. मी स्वतः 10 वर्ष पुणे महानगरपालिका सुधीर बोस सांस्कृतिक मंत्री होते त्यावेळेला, आता आशिष शेलारांच्याकडे असं लक्ष वेळोवेळी वेधलेलं आहे. पण त्याचं सातत्याने नूतनीकरण आणखीन मेंटेनन्स होणं हे आवश्यक आहे महानगरपालिकेच्या नाट्यगृहांकडे. याखेरीज जुन्या वाड्यांचा प्रश्न एक पुण्याचं वैशिष्ट्य आहे की खूप जुने वाडे आहेत आणि माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे पूरग्रस्तांच्या वसाहतीबद्दल आणि वाड्यांच्याबद्दल निर्णय विधानमंडळात झालेला आहे पण अजून अंमलबजावणी झाली नाही आहे. तर म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या धर्तीवरती वाड्यांचा विकास जर का झाला की ज्याच्यामध्ये भाडेकरूला पण FSI मिळेल तर ते सोडायला तयार होतील. त्यामुळे फक्त मालकांना FSI देऊन ते वर्षानुवर्ष राहणारी लोक मुलं दुसरीकडे निघून जातात पण तिथे म्हातारी वृद्ध लोक तिथेच राहिलेली असतात वाड्यामध्ये आणि वाडे पडायला आले तरी वाड्यातला भाडेकरू सोडून जात नाही. असं करून दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर भाडेकरूंना सुद्धा FSI आणि मालकांना सुद्धा FSI देऊन तो प्रश्न सोडवून त्या वाड्यांमधल्या लोकांना पण एक दिलासा द्यायचा आमचा प्रश्न आहे. या सगळ्या निवडणुकीच्या मध्ये या सगळ्याचं सूत्रधार किंवा नायक कोण आहे असं विचारलं तर मी लाडक्या बहिणींना नायकाची भूमिका देईन. मुद्दामच मी नायिका म्हणत नाहीये कारण ते आता एका महत्त्वाच्या रोलमध्ये आहेत आणि त्याच्यावर खूप टीका झाली. त्याला भीक मागितलं गेलं, कोणी दान म्हटलं, कोणी अजून काय म्हटलं. परंतु मी त्यातल्या कमीत कमी सांगेन आतापर्यंत 7 ते 8 हजार महिलांशी बोललेली आहे स्वतः पुण्यामध्ये, बाकीच्या विधानमंडळांमध्ये, ग्रामीण भागामध्ये. आणि तिथे मला असं दिसतंय की साधारणपणे 8वी 9वी 10वी पर्यंत झालेल्या साक्षर महिला आणि ज्यांना काहीतरी स्वतःचं पायावर उभं राहायचंय किंवा ज्या बोलक्या आहेत आणि ज्या ना मुलाच्यासाठी कुटुंबासाठी काही झगडायचंय अशा प्रकारच्या स्त्री कार्यकर्त्या त्याच्यातून आज ना उद्या तयार होतील. असे फार मोठा समूह 2.25 कोटी महाराष्ट्रात म्हणजे खूप मोठा समूह आहे. हे आता प्रत्येक ठिकाणी मी काल येरवड्यालाही गेले होते तर हात वर करतात कोण कोण लाडक्या बहिणी आल्या आहेत आणि त्यात 600 700 1000 2000 महिलांचा सहभाग असतो. तर त्याच्यामधून लखपती दिदी बनवून म्हणजे नुसते पैसे द्यायचे नाहीत तर त्यांना 50,000 रुपये अनुदान देऊन त्यामधून त्यांना छोट्या छोट्या कर्जांसाठी परत व्याज भरायला लागू नये अशा प्रकारचा निधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यामधली रोजगार अभिमुखता वाढवून आर्थिक सक्षमीकरण करण्याचा आमचा प्रयत्न त्यामध्ये असणार आहे. आणि त्या दृष्टीने महिला आणखीन युवकांच्यासाठी सुद्धा महानगरपालिकेमध्ये एक शेवटचा मुद्दा बाद आहे. बाकी आपण प्रश्न विचारू शकता. एक मला असं दिसतंय की पूर्वीच्या काळी आपला गलिच्छ वस्ती निर्मूलन विभाग होता पुणे महानगरपालिकेत आणि त्याच्यानंतर तो सगळे एकत्र क्लब झालेला आहे. तर तिथून ते चांगले होते गृहस्थ म्हणजे चांगलं काम करत होते. तर तिथे छोट्या छोट्या मुलांसाठी काही वर्ग चालायचे. आज काही NGO चालवतात वर्ग पण छोटे मुलं जी आहेत शाळा बाह्य किंवा 10वी 11वी शाळा सोडलेली ती कॉलेजला जाईपर्यंत आज आपल्याला अशी रिकामीच फिरताना दिसतात. तर या मुलांना रोजगार अभिमुखता किंवा कौशल्य प्रशिक्षणासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा जेणेकरून वस्ती पातळीवरची गुन्हेगारी जी आहे ती सुद्धा कमी करण्यासाठी थोडा उपयोग होईल किंवा संस्कार वर्गासारखा कार्यक्रम सुद्धा आपण घेऊ शकू. अशा प्रकारचे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत. शाळा सुधारणा करण्याबरोबरच गणेश उत्सवाचा ग्लोबल गणेशोत्सव करावा असं कल्पना आहे की जगातले सगळे लोक त्याच्यामध्ये येऊ शकतील, सहभागी होऊ शकतील. पुण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे संगीत रंगभूमी आणि साधारणपणे राजकारणी लोकांना
संगीत कला वगैरेचं आवड असतं असे बाहेर समज आहे. पण पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय उभारायचं असा एक आम्ही संकल्प करतोय. तसंच भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांची स्मृती जतन करणारी लता वाटिका आणि ओपन आर्ट गॅलरी करावी असा सुद्धा आमचा एक विचार आहे. लता दीदी अनेक वेळेला इथे आलेल्या आहे. त्यांच्या नावाचं या ठिकाणी सगळीकडेच भारतभर प्रचंड आकर्षण आहे. आणि खरं सांगायचं तर जात धर्म पक्ष शहर भूभाग भाषा याच्या पलीकडे जी नावं एकत्र करतात लोकांना त्याच्यात लता दीदींचं नाव आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नावानी अशी एखादी ओपन आर्ट गॅलरी आपण करावी असा आमचा शब्द शिवसेनेचा अशा प्रकारचा आम्ही एक परिपत्रक काढलेलं आहे. तर शब्द म्हणजे एकदा शब्द दिला की तो पाळायचा हे शिवसेनेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे जनरली आमच्याकडून कधी प्रिंटिंग मिस्टेक झालेली नाही आहे की हे माफ करू ते माफ करू. त्याच्यानंतर आम्हाला त्याची विस्मृती पण झालेली नाही आहे. जे झालेले शब्द पाळले गेलेले आहेत पक्षाकडून बरेचसे 99% मी म्हणेन. आणि त्यामुळे शिवसेनेचा शब्द शिवसेनेचा आणि धनुष्यबाण अशा प्रकारचं याच्यामध्ये मांडलेलं आहे. एकनाथजी शिंदे यांचा उद्या दौरा आहे. काल योगेश कदम येऊन गेले. त्याखेरीज निलेश राणे, शहाजीबापू पाटील, श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील, त्यानंतर प्रकाश आंबेडकर, शरद सोनावणे, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके असे बरेच लोक वेगवेगळ्या सभांना 2-2, 3-3 प्रत्येक भागात येणार आहेत. साधारणपणे ज्योती वाघमारे म्हणजे जवळजवळ 12-13 जण तरी बघते इथे गेल्या पुढच्या 3-4 दिवसात येतील. आणि त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये रोड शो आणखीन भाषणं याच्यासाठी आम्ही त्याचं नियोजन 12 तारखेपर्यंत केलेलं आहे. याखेरीज रामदासभाई कदम यांना सुद्धा आम्ही पुण्यामध्ये निमंत्रित केलेलं आहे. माननीय शिंदेसाहेबांची एखादी तारीख मिळेल आणि या आठवड्यामध्येच आमचा वचननामा लवकरच प्रकाशित होईल. मी तुमची मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला 2-2दा माझं ऐकायला लागलं तेव्हा तुम्ही हे म्हणजे हा शब्द शिवसेनेचा हे तुम्ही मांडलेला आहे. तुम्ही काय करणार आहात किंवा काय करू इच्छिता हेही मांडलेलं आहे. आतापर्यंत हे झालं नाही असं याच्यातनं दिसतं. म्हणजे तुम्हाला जे ज्या अर्थी परत सांगायला लागतंय की हे करावं लागणार आहे किंवा आम्ही करू. तर आतापर्यंत भाजपची इथे 2017 पासून एक हातीच सत्ता त्यांची होती. तर त्यांच्याकडनं हे झालं नाही अशी तुमची तक्रार आहे का? आणि ती त्या फोर्सफुली तुम्ही या निवडणुकीत मांडता आहात का किंवा आता पुढच्या काही दिवसात ती मांडली जाणार आहे का? कारण एकीकडे असं दिसतं की अजित पवारांनी टीका केली की त्याच्यावर भाजप टीका करतं आणि मग 2 जण म्हणतात की नाही आपण एकच सत्तेत आहोत मग आपण ही टीका टाळावी. तर ही म्हणजे लढतात तर एकमेकांसमोर पण टीका पण मोजून मापून करायची असं का दिसतंय? आणि हे जर तुम्ही हा शब्द देताय तर मग त्यांनी केलेलं नाही असं का म्हणत नाही? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे माननीय शिंदेसाहेब पण मुख्यमंत्री जेव्हा होते त्या काळामध्ये पुणे मुंबई मिसिंग लिंकचं काम करणं, चांदणी चौकाचं सगळं पुनर्विस्तार आणि त्यामधली कोंडी फोडणं असेल, नवले पुलाच्या संदर्भात दुरुस्त्यांच्यासाठी प्रयत्न करणं असेल, पुण्यामध्ये पूर आले त्यावेळेला जास्तीत जास्त मदत पाटील इस्टेट आहे किंवा धीर देणं नागरिकांना एकता नगर आणि या सगळ्या भागामध्ये हे काम आम्ही स्वतः केलेली आहे जी आहे ती. त्याच्यानंतर पुणे शहराच्या विकासाच्या प्रश्नांवरती माझी खंत म्हणा किंवा शिवसेनेची ती व्यथा आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही वेळोवेळी ती मांडलेली पण आहे. पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्याची उद्घाटनं असतात त्यावेळेला आम्हाला बोलावलं जातं कारण प्रोटोकॉल असतो शेवटी. म्हणजे आमचे जेवढे आमदार आहेत म्हटल्यावरती आणि काही शिंदेसाहेबच स्वतः नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांना टाळून सुद्धा 1-2 उद्घाटनं करायचा प्रयत्न झालेला आहे पूर्वी. परंतु शेवटी त्यांचा फोटो टाकावाच लागतो कारण आम्ही तिथे आहोत. पण बाकी स्थानिक पदाधिकारी जसे बोलावले जातात पक्षांचे तशांना शिवसैनिकांना काही बोलावलं जात नाही कार्यक्रमांमध्ये. कुठेही त्यांना स्थान नसतं. पहिल्या रांगेत सुद्धा स्थान नसतं. तुम्हाला ठराविक एका पक्षाचीच लोक दिसतील. दुसरी एक मी कार्यशैली पाहिलेली आहे काही पक्षांची की औपचारिक बैठकीच्या आधी ते स्वतःची एक बैठक घेतात आणि ते आम्हाला सहज भेटायला आले होते सांगतात. आणि त्या पुढच्या बैठकीत जे होणार आहेत निर्णय ते सगळे त्यांच्याशी बोलून सगळ्या योजनांचे लाभधारक स्वतःच वाटून घेतलेले असतात स्वतःच्या आमदारांमध्ये. आणि हे आमच्या अनेक वेळेला DPCत लक्षात आलेलं आहे, तुमच्याही लक्षात आलेलं असेल की कारण मग त्याच्यावर कारण दिलं जातं की तुमचे आमदार नाही आहेत कोणी. पण असं नाही आहे. जिल्हा परिषदेमध्ये आमचेही 18
पर्यंत हे होते, जिल्हा परिषद सदस्य होते. दुसरं मी स्वतः विधान परिषदेमध्ये आहे म्हटल्यावरती 100 वेळेला हे लोक प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य जिथे पाहिजे असतं तेव्हा सहकार्य घेतात. आणि गेले नवीन एक त्यांनी वेगवेगळे नियम आणि कानून असे काढतात की मुख्यमंत्र्यांना जाऊन शिष्टमंडळ भेटायला जायचं आणि वृत्तपत्रात इथे बातमी द्यायची की याबद्दलचा शासकीय निर्णय झाला. म्हणजे हे तर अगदी सरासर शासनाच्या कार्यप्रणालीला धूळफेक करणारी गोष्ट आहे. पण शेवटी असं होतं की प्रत्येक वेळेला आपण वाद करण्यापेक्षा त्या विषयावरती आपण त्या विषयाची अंमलबजावणी कशी करावी या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे. तिसरं म्हणजे महायुती आमची आहे, अजूनही मुंबईमध्ये आहे, ठाण्यात आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. अशा वेळेला जे निर्णय घेतले जातात लोकसभांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याची अंमलबजावणी करत असताना ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची पण जबाबदारी असते की त्यांनी सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे. जेव्हा मी स्वतः सांगते त्यावेळेला PMRDAचे अधिकारी असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, मला 100% सहकार्य मिळालेलं आहे अधिकाऱ्यांकडून. अशा वेळेला आपण कुणाला तरी सस्पेंड करायचं जाऊन ही मला तर पद्धत आवडत नाही. चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती मी लक्ष दिलेलं आहे, त्यांना जाणीव करून दिलेली आहे अनेक गोष्टींची. पण या दोन्ही कामामध्ये तुम्ही जे म्हणालात की आम्ही जे काम केलं, जे श्रेय म्हणतात ते युतीचं श्रेय आहे. तर युतीमध्ये आम्ही आहोत त्यामध्ये जे आहे, त्यांची कामं झाली नाही आहेत याला महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला बहुमताने काम करण्याची संधीच मिळालेली नाही आतापर्यंत. आणि त्यामुळे आम्ही जरूर असं म्हणू की प्रत्येक वेळेला शिवसेनेला डावलायचं आणि परस्परच काहीतरी विकासाचं श्रेय घ्यायचं, ही जी राजकारणातली संस्कृती आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान पुणेकरांचं झालेलं आहे. कारण पुणेकरांचं मतच ऐकलं जात नाही आहे या सगळ्यामध्ये जे आहे ते. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की 8 वर्ष महानगरपालिकेची जनरल बॉडीच झाली नाही आहे, स्टँडिंग कमिटी मिटिंग झाली नाही, इतर कमिट्या कार्यरत नाही आहेत. या पार्श्वभूमीवरती पारदर्शकता शून्यावर गेलेली आहे. आणि म्हणून आता तर पालकमंत्री अजितदादा आहेत. चंद्रकांतदादा पाटील असताना पाण्याचे प्रश्नाचं वाटप किंवा याच्यावरती मिटिंगला आम्हाला बोलावलं जायचं, आत्ताही बोलावलं जातं. पण तिथे गेल्यावरती पाण्याच्या वाटपाच्या संदर्भात ज्या सूचना किंवा या सगळ्या असतात त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आधीच पाटबंधारे विभागाबरोबर ठरलेल्या असतात सगळ्या ज्या आहेत त्या. त्यामुळे तिथे गेल्यावरती काय आपलं म्हणणं आहे ते आम्ही जरूर मांडतो. कुठलीही DPC अशी झाली नाही की ज्याच्यात आम्ही मुद्दे मांडलेले नाही आहेत. मग ते शिवतारे असतील, मी असेल की आमचे आधीचे आमदार असतील. परंतु संख्या कमी आहे किंवा जे आपल्याबरोबर आत्मसात केले तरीसुद्धा त्याला कुठेतरी डावलण्याची भूमिका कळत नकळत होतं, उजवं डावं याच्यात शंका नाही आहे. परंतु आम्ही नेहमीच त्याच्या संदर्भामध्ये आता म्हणतो तुम्ही याच्यावर हे का नाही केलं, काय याच्यावरती बंड का नाही केलं. तर बंड किंवा विद्रोह ही अशी गोष्ट नाही की रोज करायची असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती पण मॅच्युरिटी आमच्याकडे निश्चितपणाने आहे. पण मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे आता ठाण्यात युती आहे किंवा कल्याण मध्ये आहे, मुंबईत तुम्ही युती म्हणून लढता, कोल्हापूरमध्ये तर महायुती आहे. समजा निकाल लागल्यानंतर इथे पुण्यातही असं चित्र असेल की तुम्हाला तुमची मदत घ्यायची गरज आहे किंवा नसेल तरी तुम्ही त्यामध्ये सहभागी होण्याची म्हणजे असे काही रिक्वेस्ट त्यांना कराल का, किंवा महायुती म्हणून इथे महापालिकेचाही कारभार चालावा असं काही इंटरनली तुमच्या याच्यामध्ये ठरलंय का? किंवा वेगळी चूल आहे, ठीक आहे, चित्र स्पष्ट. मागच्या वेळेला जो पुणे पॅटर्न तयार झालेला होता त्याची काही प्रोबॅबिलिटी तुम्ही ठेवलेली आहे? एक्झॅक्टली जसं उदय सामंत आणि अजितदादांचं गोंधळ पण जात होतं. बोलणं सगळ्यांचं सगळ्यांशी होतं, माझंही अजितदादांशी होतं. काय बोलणं तर काय प्रत्येकाशी होत असतं. तुमच्या बाजूनी एकत्र येऊन तुम्ही सत्ता स्थापनेची संधी मिळत असेल, तुम्ही भाजपला बाजूला ठेवणार का? म्हणजे भाजप अलायन्स म्हणून भाजप की राष्ट्रवादी तुम्हाला नाही, आपण असं आहे, प्रत्येक पक्षाची एक राजकीय संस्कृती असते आणि त्यामुळे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय पाठिंबा देऊन टाकायची संस्कृती आमची नाही आहे. जसं 2014 मध्ये काही लोकांनी केलं की बहुमत असो नसो आमचा पाठिंबा, तर एवढे आम्ही सत्तेसाठी धावणारे नाही आहोत. त्याच्यामुळे जी काय परिस्थिती येईल त्याचा आम्ही फक्त पुण्यातच नव्हे महाराष्ट्रात अभ्यास करू आणि मग त्याच्यानंतर पुढचा काय तो विचार आम्ही करणार. अर्थातच मुंबई, ठाणं प्रत्येक ठिकाणचा काय अनुभव दिसतोय त्यानुसार माननीय शिंदेसाहेब हे
एक चतुर आणि अभ्यासू नेते आहेत, या बाबतीत त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही काय तो निर्णय या त्यावेळेला घेऊ. प्रश्नाला शेवटच्या क्षणात युतीची चर्चा फिसकटली. तुम्हाला काफी ठेवलं गेलं का भाजपकडनं की ही युती होणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत, आणि 11th आवरला तुम्हाला असं सांगितलं गेलं, तुम्हालाही लक्षात आलं की अगदी शेवटच्या क्षणात तुम्हाला म्हणजे पक्ष म्हणून की आता युती होतच नाही, आपल्याला मिळत नाही, मग आता ही यंत्रणा पूर्ण आता तुम्हाला सोबळावर लढावं लागतंय, तर एवढी सगळी ताकद सोबळावर लढण्याची पक्षाची आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की तुम्ही खरंच गाफील राहिलात का, भाजपने तुम्हाला गाफील ठेवलं या बाबतीत की युतीची चर्चा चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला सांगितलं की नाही होत, तुम्ही गाफील राहिलात का? की दंगेकर त्याच्यामध्ये आडवे आले, आडवे तसेच नाही, एक असं आहे की रक्षा करत होते भाजपच्या नेत्यांना. हे रवींद्र दंगेकर हे पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत, महानगर प्रमुख आहेत. जी पक्षाची भूमिका ठरेल तीच माझी भूमिका आहे. त्यांनी वारंवार मला स्पष्ट सांगितलेलं होतं. इतकंच नव्हे तर हेही सांगितलं होतं की पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे, पक्ष माझ्यापेक्षा मोठा आहे, हे माझ्याही चर्चेत सांगितलं होतं. साहेबांना आमच्या समोर चर्चा झाली तेव्हाही सांगितलेलं होतं. एक. दुसरं, मधल्या काळामध्ये एकूण असं राजकीय वातावरण झालं की युती बहुतेक होणार नाही अशी परिस्थिती होती निवडणुकीला 4 महिने असेपर्यंत, 3 महिने असेपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही आमची तयारी चाललेली होती आमचं स्वतःचं स्वतंत्र लढायची. असं काही नव्हतं की आम्हाला माझं तर स्टेटमेंट होतं की युती होईल असं वाटत नाही आधी 3-4 महिन्यापूर्वी. पण त्याच्यानंतर मग माननीय अमितजी शहा आणि शिंदेसाहेबांची भेट झाली आणि मुंबईत सगळीकडे महायुती होईल असं एक स्टेटमेंट आलं. मग दुसरं स्टेटमेंट आलं की बहुतेक महानगरांमध्ये युती केली जाईल, आणि मग आम्हाला बोलण्याचा सुद्धा प्रस्ताव आला. प्रत्येक ठिकाणी उभं करायची तयारी नव्हती हे खरं आहे, कारण आम्हाला असं वाटत होतं की युती होईल. परंतु असं एक परसेप्शन जे झालं की आम्हाला गाफील ठेवून त्यांनी युती तोडली, तर आमची पण मानसिक पूर्ण तयारी होती. कारण 2014 पासून आम्हाला आता प्रॅक्टिस झालेली आहे युती तोडण्याची आणि युती होण्याची. त्याच्यामुळे सातत्याने हे जे एक अपरिहार्यता असते राजकारणातली, त्याच्यामुळे आम्ही एका बाजूला जे लोक येत होते त्यांना बोलत होतो, परंतु आमच्याकडे खूप मोठमोठे म्हणजे राजकीयदृष्ट्या फार प्रभुत्व असणारी अनेक लोक यायला तयार होती की जे आमच्याकडे येऊ शकले असते आधीच युती नसती तर. परंतु युती शेवटपर्यंत न झाल्यामुळे ते तरी काही लोक आले आमच्याकडे, नाही असं नाही, पण काही लोक तिकडे पण त्यांना मिळाली नाहीत तिकीटं. मला असं वाटतं की त्यामुळे शिवसैनिकांना आणि चांगल्या लोकांना आम्हाला तिकीटं दिली ही इष्टापत्ती झाली असं मला वाटतं. काहीच बिघडलं नाही ह्याच्यामध्ये, कारण अगदी थोड्या जागांच्या वरती सगळं उभं राहून कार्यकर्ते अस्वस्थ ठेवून त्यांच्या आयुष्याचा लाईफटाईम त्यांचा जो अनुभव असतो तो सगळा आपण त्यांना हिरावून घ्यायचा. त्याच्याऐवजी जे झालंय त्याच्यामध्ये चांगले कॅन्डिडेट आहेत. भाजपने थोडक्यात तुमच्याशी विश्वासघात केल्यासारखी परिस्थिती आहे. नाही, मी विश्वासघात नाही म्हणणार. नाही सुजित, तुम्ही सारखा जो विश्वासघात शब्द वापरताय ना, विश्वास टाकला असतो तेव्हा विश्वासघात होतो ना. आमचा विश्वास वगैरे म्हणण्यापेक्षा आम्ही एकदम प्रॅक्टिकल होतो या बाबतीमध्ये. आम्ही आधीच सांगितलं होतं की मतभेद झाले तरी मनभेद होऊ नयेत. त्यामुळे मतभेद होऊ शकतात, ती पूर्ण तयारी झाली. आता काही नाही प्रश्न. मणेवेदाची बात तुम्ही आता म्हणताय भाजपचं हे अपयश जे आहे मधल्या काळात जे काही झालेलं आहे पुण्यात, आणि भाजप आक्रमकपणे आपली जनतेपर्यंत पोहोचवणार आहे की हे या काळात हे झालेलं नाही. पुण्यातले नागरिक प्रश्न असतील, सगळ्यात पायाभूत सुविधा असतील, पण त्याच वेळेला भाजप म्हणू शकते की नगर विकास खातं कुणाकडे आहे. मधल्या काळात कुठलंच सरकार नव्हतं, प्रशासन नव्हतं, महापालिका आपल्या लोकनियुक्त नव्हते, त्यावेळेला प्रशासक होते, प्रशासक पुण्याच्या अंडर होते, नगर विकास. तसं ते बोर्ड आपण जाऊ शकते की बाबा या काळात मग यांनी काय हे केलं नाही. नगरविकास खात्यावरती फक्त जर का जबाबदारी टाकली तर याचा अर्थ होतो की मुख्यमंत्री सक्षम नव्हते असा अर्थ होऊ शकतो. दुसरा अर्थ असा होऊ शकतो की नगरविकास खात्याचे प्रस्ताव किती प्रलंबित राहिलेत महानगरपालिकेकडून. कारण काय, साधं उदाहरण देते, बाबासाहेब आंबेडकरांसाठी जागेच्या संदर्भातलं आपण घेऊया की MSRDCची ती जागा ज्याच्यासाठी आंदोलन झालं एवढं सगळं, तर ती जागा दुसऱ्यांना दिली, तर या जागेसाठी कॅन्सर हॉस्पिटलचा प्रस्ताव आहे हीच माहिती जर का नगरविकास विभागाकडे महानगरपालिकेने पाठवलीच नाहीये, ना कॅन्सर हॉस्पिटलच्या बद्दलची पाठवली, ना बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात इथे 100 पत्र दलित चळवळीतल्या लोकांनी लिहिली होती महानगरपालिकेला. त्याचे रमेश बागवे वगैरे या लोकांची पण पत्र होती की यांना इथे स्मारकाचं विस्तारित स्वरूप करू द्या.
त्याचा जर का पाठपुरावाच महानगरपालिकेने केल्याने मोळ महापौर असून सुद्धा, तर मग ही अकार्यक्षमता कोणाची ते स्पष्टच होतंय आपल्याला त्यामध्ये जे आहे ते. आणि एक हा भाग. आणि दुसरं मला असं वाटतं की श्रेय जे आहे ते आपलं आणि अपश्रेय दुसऱ्याचं, अशी भूमिका कधीच शिंदे साहेबांची नाही आहे. जे काही श्रेय त्यांनी प्रत्येक वेळेला श्रेय सगळ्यांना दिलेलं आहे. या उलट त्यांचं श्रेय हे जे आहे किंवा खाजगीत सारखी खिल्ली उडवायची त्यांची, त्यांना जे अंडर व्हॅल्युएशन करत होते ते त्यांनी मुख्यमंत्री पदामध्ये दाखवून दिलेलं आहे की किती लोकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे ते या संदर्भामध्ये. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचं मन शुद्ध आहे आणि आमचं नाणंही खणखणीत आहे कामाच्या संदर्भात. आणि मतभेदाच्या मुद्द्यावर तुम्ही मतभेद आणि मनभेद, आता एक लाईन, आता राष्ट्रवादीची पण एक लाईन दिसते की आम्ही लोक स्थानिक नेतृत्वावर, एक्झॅक्टली. आणि तुमची लाईन तीच आहे की स्थानिक नेतृत्वावर बोलणार. नाही पण पण स्थानिक नेतृत्व म्हणजे काय, इथं स्थानिक नेतृत्व एक नाही, मंत्री आहेत, एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत, तर तसंही ते फार स्थानिक अगदी इथल्या शहरापुरतं मर्यादित नाही. पण ते तसं काही आघाडी म्हणून तुमचं आहे हे आपलं नाही, त्याला जोडून प्रश्न की स्ट्रेट हवे तुम्ही सीएम वर टीका करणार की स्थानिक नेतृत्वावर टीका करणार या सगळ्या पुण्याच्या विकासाच्या बाबतीत. की जसं अजित पवार सातत्याने मांडतात की पुण्यातले कारभारी सगळे भ्रष्टाचारी आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला, आपण पुण्याचं बोलूया. तसं तुमचं हे काय राहणार आहे, प्रचाराची दिशा काय राहणार की भाजपच्या हातात 5 वर्ष सत्ता होती, तर 5 वर्षाच्या सत्तेत भाजपने काही काम केलं नाही, भ्रष्टाचार केला, असं तुम्ही स्ट्रेट हवे म्हणणार आहात प्रचारात, किंवा तुमचा मुद्दा काय असेल? जशी विषयाची व्याप्ती, एक शब्द दोन्ही महायुतीचा दुसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवारांची, की ज्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली, तर त्याकडे पण तुम्ही कसे पाहता? मी भयमुक्तता आणखीन त्या जमिनीच्या संदर्भात जे सगळं त्यांचं वर्तन झालेलं आहे पार्थ पवारकडून, त्या संदर्भात तर आम्ही धंगेकरांनी तेव्हाही स्पष्ट भूमिका घेतलेली आणि त्यांची भूमिका पक्षाचीच भूमिका आहे, असं नाही आहे. दुसरं, जैन बोर्डिंगच्या संदर्भात जो विषय झाला, त्यात म्हणजे पुण्यातली माध्यमं एवढी जर का स्ट्रॉंग नसती आणि एवढं त्याच्यावरती आवाज उठवला गेला नसता, तर ते प्रकरण दडपलंच गेलं असतं. सगळी ती जमीन जी आहे ती विक्रीसुद्धा त्याची पूर्ण झालेली होती. आणि त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये असे भूखंडाचे विषय जिथे येत आहेत, त्या ठिकाणी केवळ पक्षाचा कोण माणूस आहे आणि कोण नाही आहे याच्यापुरता विषय बघण्यापेक्षा ते विषय घडू नये या दृष्टीने जे जबाबदार आहेत त्यांच्यावर टीका करायला लागेल. परंतु कुठे एखाद्या धोरणांमध्ये आम्हाला असं दिसलं की बाबा त्यांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत, तर आम्ही त्याच्यामध्ये भूमिका घेऊ. पण अदरवाईज केवळ ह्याचं नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव घ्यायचं नाही आणि मतभेद आणि मनभेद म्हणते ना, मी तर उदाहरण मी आपल्याला देईन की ज्यावेळेला व्यक्तिगत द्वेष सुरू होतो, व्यक्तिगत कुटुंबियांवर एकमेकाच्या चर्चा आणि सुरू होतं प्रहार सगळे, त्यावेळेला आपण मनभेद म्हणू शकतो. मतभेद तर राजकारणात राहणारच ना, 2 पक्ष वेगळेत म्हटल्यावरती महायुतीत सुद्धा सगळे मतैक्य असतं असं नाही आहे प्रत्येक विषयामध्ये, असं आहे. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये या मनपा शाळांचा दर्जा सुधारून कम्प्युटर आणि AI शिक्षण ई लर्निंग बद्दलचा मुद्दा आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. बाळासाहेबांची भूमिका मराठीसाठीची नेहमीच राहिलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री तुमचेच आहेत, नगरविकास तुमच्याकडेच आहे. महापालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या कमी होते, याच्याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे? कारण मराठीचा मुद्दा याच्यात दिसत नाही. हा तुमचा एक्झॅक्टली प्रश्न जो आहे ना, ते लोक सरकारी हॉस्पिटलच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये का जातात ह्याचं जसं उत्तर आहे त्याच्यामध्ये, की शेवटी लोकांना असं वाटतं की तिथे सर्व्हिस जास्त आपल्याला मिळते. आणि मग आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये एकदम जो खलनायक होता तो नायक झाला, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्येच आपल्याला एंट्री मिळते म्हटल्यावरती लगेच सरकारी हॉस्पिटल बदलायला लागली आणि लोक सरकारी हॉस्पिटलमुळे जगले असं. तसंच या शाळांच्या संदर्भातला विषय आहे की समाजामध्ये विशेषतः गोरगरीब समाजाच्या मध्ये कसं झालं की सर्व्हिस सेक्टरमध्ये तरी आपल्या मुलांना नोकऱ्या लागायच्या असतील तर त्यांना इंग्लिश शिकलं पाहिजे. त्यामुळे केवळ शाळांचा दर्जा खराब आहे म्हणून ती मुलं तिकडे जातात असं मला वाटत नाही आहे. तर आज ब्ल्यू कॉलर जॉबपेक्षा व्हाईट कॉलर जॉब आणि व्हाईट कॉलर जॉबपेक्षा आपल्या जीन टी शर्टमध्ये आपल्याला कामाला जाता येईल मुलाला आणि चांगला पगार मिळेल. आणि खरोखर मी पाहते म्हणजे माझ्या ओळखीतल्या कितीतरी सफाई कामगार किंवा या आहेत रोजगार हमीवरचे लोक की त्यांची मुलं आता अमेरिकेत आणि इतर ठिकाणी गेलेली आहेत मोठमोठ्या नोकऱ्यांवरती आणि त्यांच्या आयुष्यभराचा दारिद्र्याचा प्रश्न मुलांनी सोडवलेला आहे. आपण तो विचार केला तर आपल्याला एक दिसतं की मराठी का इंग्लिश याच्यापेक्षाही जागतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सक्षम माणसं बनवणं या दृष्टिकोनातून एक काही उपक्रम जे चाललेले आहेत त्याच्यामध्ये इतर देशांच्या पैकी जपान आहे, जर्मनी आहे, यांचा प्रयत्न चाललेला आहे. उदय सामंतांनी त्या संदर्भात सांगितलं की डायरेक्टली ती भाषा शिकून
तिथे रोजगार मिळू शकतो. म्हणजे तुम्ही मराठीत शिकलेले असा नाही तर अजून कुठल्या भाषेत शिकलेले असा, पण जिथे त्यामध्ये रोजगार मिळू शकतो असे काही उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की ज्यामध्ये मुलांना रोजगाराचे ॲव्हेन्यूज उपलब्ध होऊ शकतील. म्हणून प्रश्न आहे मराठी भाषा, भूषा, भोजन आणि भवन या संदर्भातला जो आहे तर आपण फार विशाल अंतःकरणाचे लोक आहोत. आपण दाक्षिणात्य पदार्थही आपल्याला आवडतात, आपल्याला उत्तरेचे पदार्थ आवडतात, आपल्याला गुजराती पदार्थही आवडतात. आपण आपल्या पदार्थांची कुठे शाखा काढत नाही. आणि तरीसुद्धा आज बाजारामध्ये तुम्ही बघाल तर मिलेटचे म्हणजे ज्वारी तृणधान्यांचे पदार्थ शेकडो बचत गट आज मार्केटमध्ये उतरलेले आहेत, शेतकऱ्यांचे किसान गट उतरलेले आहेत की ते महाराष्ट्रामध्ये तयार करून ते विकतायत. त्यामुळे मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती आपण शिक्षणाच्याकडे बघत असताना दादा भुसे असतील किंवा अजून कोणी असतील, मराठी भाषेचं जतन करणं, मराठी भाषेचं प्रभुत्व वाढवणं आणि मराठी संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपला दुराभिमान न होता स्वत्व जपणं या गोष्टींना महत्त्व देणं हे आवश्यक आहे. केवळ भाषेवरून वाद करणं हे मला तेवढं योग्य वाटत नाही आहे. आणि संघटना पातळीवर निकृष्टतेमध्ये आलं होतं तुमच्या पक्षात. सुरुवातीला बैठक झाली त्याआधी बापू आणि वारगे यांचं झालं, त्यानंतर तुमच्या घरात ते दोन्ही विषय होते. नेमका आता त्या संघटना बाजूला काय सध्या परिस्थिती, त्याचा परिणाम काय की आता सगळं त्याच्यानंतर बऱ्याच बैठका झाल्या ज्याच्यातून कोणीच उठून गेलं नाही, सगळे शेवटपर्यंत थांबले होते. की विजय बापू शिवतारे ग्रामीण मधले आहेत आणि ते पुण्यात लक्ष घालतात, त्यांना पुण्यातला शिवसैनिकांचं काम काही माहीत नाही आणि ते सगळ्या गोष्टी पाहत आहेत, त्यामुळे त्यांना त्याची जाण नाही असं शिवसैनिकांकडनंच आरोप होतो तुम्हाला. तर ते कितपत म्हणजे ते 119 जागा मिळाल्यामुळे शिवसैनिकांचे आरोप सगळे शांत झालेले आहेत. अस्वस्थता असते थोडी शिवसैनिकांमध्ये. नाही, विजय शिवतारे आमचे अतिशय सगळ्यांचे लाडके आमदार आहेत आणि ते सगळीकडे लक्ष देत असतात आणि असं चांगलं आहे ना, उलट लक्ष द्यायलाच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी. असं लक्ष न देणं वगैरे असं नाही आहे कप्पेबंदपणा इथे. मगाचा प्रश्न माझा अर्धवट उत्तर मला मिळणार नाही की तुम्ही स्ट्रेट अवे स्थानिक नेतृत्वावर आरोप करणार आहात जसं अजित पवार करतात स्ट्रेट अवे की पालिकेत भ्रष्टाचार झाला, अमकं झालं, तसं तुम्ही स्थानिक नेतृत्वावर हे करणार का भाजपच्या? ज्या विश्लेषणामध्ये चुकीचं दिसेल तिथे आरोप करणार. पण ऐका जरा, पण आरोपासाठी आरोप कुठेही मी करणार नाही. सकारात्मक जेवढी ठेवावी तेवढी माझी प्रचार मोहीम करायचा माझा प्रयत्न आहे. जिथे आम्हाला अयोग्य वाटेल त्या मुद्द्यांच्या तपशिलात जाताना मी मगाशी आता तुम्हाला बैठकींची उदाहरणं दिली, जिथे मला तसं उदाहरण दिसेल त्या ठिकाणी आम्ही बनणारच, वस्तुस्थिती सांगणार. ते आरोप नाही आहेत, वस्तुस्थिती जी काय ती सत्य सांगणार. त्याच्यामध्ये ज्या नाही सभा वगैरे सुरू होत आहेत ना आता ठिकठिकाणी जे आहे ते, त्याच्यामध्ये जे आहे ते. तुम्हाला स्थानिक पातळीवर मनसेची साथ मिळते का किंवा कशी मिळते किंवा काही असं काही? नाही, मनसे आणि शिवसेनेची तर त्यांची उभाटाची युती आहे ना, त्यामुळे त्यांची साथ मिळण्याची अपेक्षाच नाही आहे. पण आज एक झालं की मी मुलाखत पाहिली यांची राजसाहेब आणि उद्धव साहेबांची, तर त्याच्यात त्यांनी ते ड्रगच्या प्रश्नावरून चाललं होतं आणि ते म्हणत होते की महानगरपालिका इलेक्शनमध्ये बघा किती ड्रग्ज सगळीकडे सापडत आहेत. तर राज ठाकरेंनी फार मार्मिक उत्तर दिलं त्याच्यावरती की ड्रग्ज हा केंद्र आणि राज्याचा विषय आहे, महानगरपालिकेचा विषय नाही आहे जो आहे तो. त्याच्यामुळे आम्ही वी आर वेट अँड वॉच आहे आमचं. बाकी आमची काही त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही आहे. काही आता लोकांना असं वाटलं की तिथे उभाटाचा उमेदवार नाही आहे, कारण आमचं गाव भागामध्ये आणि कसबा पेठेत आणि काही ठिकाणी खूप चांगलं चाललेलं आहे कॅम्पेन जी आहे ते. त्याच्यामध्ये मतदार जो असतो तो निर्णय घेतो ना का कुठल्या बाजूला जायचं त्याचा. आपला विरोध जो असणार आहे तो भाजपला असणार आहे, राष्ट्रवादी आघाडीला असणार आहे का काँग्रेस आणि शिवसेना युती जी आहे काय महाविकास आघाडी? सगळे समान पातळीवर आहेत. सगळ्यांशी ज्यांच्याशी आम्ही युती केली नाहीये की आम्ही त्यांना कुठलंही आमचं पडद्यामागची किंवा पडद्या आतली अशी तडजोड नाहीये कोणाही बरोबर. त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत आमचं. नाही, मुख्य म्हणजे आम्हाला ज्या प्रायोरिटीने जागा पाहिजे होत्या त्या प्रायोरिटीने न देता त्यांना ज्या नको होत्या त्या 6 जागा आणि आमच्या यादीतल्या 7 जागा असं मिळून त्यांनी काय ज्या
12-15 जागांचं दिली आहे ती आम्हाला मान्य नव्हती. बाकी काही फिसकटली म्हणजे वाद झालं, कोणी काही रागवलं किंवा भेटलं की समोर काय हमरी तुमरी होणार असं काहीच झालं नाही. तुम्ही स्वतः पुणेकर आहात आणि महापालिकेपासून सगळ्या स्तरांवरती तुम्ही काम सातत्याने बघत आलेला आहात. 5 वर्षांचा कारभार नाही, तुम्ही आता जे म्हटलं की आवश्यकतेनुसार आम्ही टीका करू स्थानिक नेतृत्वावर, तुम्हाला काय दिसतंय गेल्या 5 नाही, मी ते वर्षांमध्ये? 2 इश्यूज तर तुम्हाला स्पष्टच सांगितले. नाही मी तुम्हाला दोन्ही स्पष्ट सांगितले. काय माहितीये, तुम्हाला फक्त हेडलाईन पाहिजे असेल ना टीकेची तर ती काही देणार नाही मी आता 17 वर्ष प्रवक्ता आहे. काय बोलायचं नाही ते साधारणपणे 99% नीट मी प्लॅन करूनच बोलत असते. एक दुसरं म्हणजे ज्या मुद्द्यांमध्ये न्यायालयाने शिक्कामोर्तब केले जे चुकीचे निर्णय आहेत त्याच्यावरती बोलणं म्हणजे टीका नाहीच आहे, ती वस्तुस्थिती काय आहे ती सांगणार आहे. आणि जिथे आम्हाला चुकीचं दिसेल त्यावरती आमचे ते लोक बोलतील. पण तुमच्या पक्षाची मोर बॅलन्स भाजपबाबत पोझिशन आहे का? सय्यद टीका करायची, मग सय्यद तिकडे राष्ट्रवादीचं असं टीका टोकाची करू आम्ही तिकडं. आणि दुपारी दादा पण म्हटले, चंद्रदादा म्हटले की किमान शिवसेनेची युती करायची आमची तयारी होती आणि इच्छा पण होती. राष्ट्रवादीच ते म्हटले नाही, पण किमान शिवसेनेची आम्ही त्या भूमिकेत होतो की किमान युती करू. पण तसं काही थोडं सॉफ्ट कॉर्नर एकमेकांना आहे का? आपण विरोधात लढतोय पण आपले नाही, आता बघा, आता समजा लोकसत्तेशी माझे थोडे मतभेद होते तरी मी तुमच्याकडे आलेच ना. आता सॉफ्ट कॉर्नर असतोच ना. असं मनभेद झाले म्हणजे कोणी काही वैर धरून बसत असतं का? आपण एका सुसंस्कृत शहरात राहतोय, अशा वेळेला आपण संवाद ठेवलाच पाहिजे. काय त्याच्यात शेवटचा प्रश्न. हा पालिकेच्या इलेक्शन मध्ये शिवसेनेला हे मिळतील, जागा जास्त निवडून येतीलच त्या, जे तुम्हाला जेवढ्या अपेक्षित आहेत तेवढ्या येतील. पण सर्वाधिक मोठा पक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे राष्ट्रवादी होईल की भाजप होईल? मी याच्यावरती नीलम गोरे यांनी उत्तर देण्यास नकार दिला.